नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। दोन विषय आहेत, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना असं म्हणत आहेत की त्यांच्यामध्ये हिम्मत नाहीये बंड करण्याची, आणि दुसरा विषय आहे गजानन कीर्तिकर यांनी अमोल कीर्तिकर यांचं काम केलंय, त्यामुळं त्यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे। म्हणजे बापानं लेकासाठी काम केलंय, एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांनी गद्दारी केली आहे, आणि या गद्दारीचं फळ आता एकनाथ शिंदे हे गजानन कीर्तिकर यांना कशा प्रकारे देतात, आणि आता ते हिम्मत दाखवतात का? जे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की एकनाथ शिंदे मध्ये बंड करण्याची हिम्मत नाही, मात्र तरी सुद्धा त्यांनी जेव्हा स्वतःवर बेतली तेव्हा बंड केलं। आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी जे केलंय ते त्यांच्यासोबत घडतंय असं म्हणायला हरकत नाही, कारण एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये असलेले गजानन कीर्तिकर यांनी आता आपल्या मुलासाठी गद्दारी केली आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत, आणि अमोल कीर्तिकर यांचं काम केलंय असा आरोप त्यांच्यावर होतोय। नेमकी बातमी काय आहे सगळं बघूयात। अगोदर देवेंद्र फडणवीस यांचा तो व्हिडिओ बघूया। की शिंदेमध्ये हिम्मत नाही आहे, कारण ते कट्टर शिवसैनिक आहे। म्हणजे हिम्मत नाही म्हणजे ते कट्टर शिवसैनिक आहेत, ते त्यांच्यावर किती अन्याय झाला तरी ते असं करणार नाही, हे मीच सांगणार आहे त्या ठिकाणी। तर विषय असा आहे की लोकसभा निवडणूक 2024 साठी मुंबईत 5व्या टप्प्यात मतदान झालं। मराठी टक्का, गुजराती आणि उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून महायुती आणि महाआघाडीत जोरदार चुरस दिसली, पण आता शिंदे गटातील खदगद देखील बाहेर यायला सुरुवात झालेली आहे, आणि खासदार गजानन कीर्तिकर यांची शिंदे गटातून लागलीच हकालपट्टी करण्याची मागणी देखील झालेली आहे, आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। आता गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदे सोबत देखील एकनिष्ठ नाहीयेत आणि उद्धव ठाकरेंसोबत देखील एकनिष्ठ नाहीयेत, त्यामुळे त्यांचं काय होणार असं देखील बोललं जातंय, कारण त्यांनी अमोल कीर्तिकर यांच्यासाठी म्हणजे आपल्या मुलासाठी एकनाथ शिंदेंशी गद्दारी केल्याचं बोललं जातंय। उपनेते शिशिर शिंदे हे आक्रमक झालेले आहेत त्यांच्या हकालपट्टीसाठी। काय म्हणणं आहे त्यांचं? शिवसेना उपनेते शिशिर शिंदे खासदार कीर्तिकर यांच्या विरोधामध्ये आक्रमक झालेले आहेत। शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय, आणि त्यामध्ये लोकसभा निवडणुकीत राज्यातील 5व्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्षविरोधी वक्तव्य केलंय किंवा पक्षविरोधी कारवाई देखील केली असं त्यांचं म्हणणं आहे थोडक्यात। आणि विरोधी पक्ष जो आहे म्हणजे ठाकरे गटाची बाजू त्यांनी घेतली आहे, त्यामुळे त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची विनंती जी आहे ती शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलेली आहे। खासदार कीर्तिकर मातोश्रीचे लाचार श्री झालेले आहेत। गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झाली आहे। कीर्तिकर यांचे हे उद्योग पक्षाला म्हणजे शिंदे गटाला बदनाम करत आहेत। आता गजानन कीर्तिकर यांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्यावा असं शिवसेना उपनेते शिशिर शिंदे म्हणालेले आहेत। गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटानं उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती। अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते। खासदार निधी अमोल कीर्तिकर यांनी स्वतःच्या प्रचारासाठी किंवा विकास कामांसाठी वापरला, त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला म्हणजे शिंदे गटाला। मात्र फायदा जो आहे तो ठाकरे गटाला झाला, आणि मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली, त्यामुळं त्यांची हकालपट्टी करावी ही पक्षविरोधी कृती आहे असं थोडक्यात त्यांना म्हणायचं होतं। जे उपनेते आहेत शिंदे गटाचे शिशिर शिंदे यांनी ही मागणी केलेली आहे। मुद्दा असा आहे की गजानन कीर्तिकर हे स्वतः अमोल कीर्तिकर यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढणार होते, म्हणजे बाप विरुद्ध लेक अशा प्रकारची लढाई जी आहे ती आपल्याला बघायला मिळणार होती। मात्र अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात गजानन कीर्तिकर यांनी ऐनवेळी लढण्यासाठी नकार दिला, म्हणजे ठाकरे गट आणि शिंदे गट अशी भिडत त्या ठिकाणी होणार होती, लेक विरुद्ध बाप, मात्र तशी झाली नाही। गजानन कीर्तिकर यांनी माघार घेतली, आणि त्यामुळे शिंदे गटाची ऐनवेळी पंचायत देखील झाली होती, आणि मग त्या ठिकाणी रवींद्र वायकर हे जे आहेत ते मैदानामध्ये उतरले होते। आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात आणि गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करतात का हे बघण्यासारखं असणार आहे। हिम्मत ते दाखवतात का? जी हिम्मत त्यांच्यात नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, ती हिम्मत यावेळी एकनाथ शिंदे दाखवतात का, जशी त्यांनी शिवसेनेमध्ये बंड करताना दाखवली होती? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
तुमचं मत कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.